पुढचे उमेदवार हे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि आमच्या बांगरवाडीमध्येच त्यांचं कॉलेज आहे आणि आम्ही संघच काम पण केलेलं आहे. आमचे पण त्यांचे संबंध चांगले आहेत. पण त्यांच्याबद्दल जर सांगायचं तुम्हाला म्हटलं तर 2014ला जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस ते अतुल शेटबेनके यांच्या बरोबर होते. त्यावेळेस अतुल शेटबेनके यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019ला शरददादा सोनवणे यांच्या बरोबर होते, धनुष्यबाण होते दादा त्यावेळेस पण त्यांचा पराभव झाला. आणि 2024ला शेळके सरांनी आम्ही सत्यशील दादांचं तुतारीचं काम केलं. 2024ला सत्यशील दादा पण पडले. म्हणजे असे तिन्ही आमदारात त्यांची कामं केली आणि शेळके सर त्यावेळेस होते. पण तीनही आमदारांची कामं करून त्यावेळेस शिट गेल्यानंतर आणि आता त्यांनी पहिलं तुतारीचा भरपूर प्रचार केला मतदारसंघामध्ये. आता त्यांनी घड्याळ घेतलं त्याच्यामुळे जनतेमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला.